आगामी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिर्डी विधानसभा आणि शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आज शिर्डी येथे संपन्न झाली। याप्रसंगी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी त्यांनी भाषणात सांगितलं की माध्यमातून आपल्या विरोधात अपप्रचार झाला तो कसा अयोग्य आहे हे सांगण्याची वेळ आपल्यावर आली आहे। प्रत्येक निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर होत असते। राज्यात स्थानिक स्वराज्य महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही म्हणून लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायतीसारखी झाली। निवडणुकीमध्ये पक्षाला यश अपयश येत असते, मात्र नेहमीच लोकांच्या मनात दिशाभूल करता येत नाही। महाराष्ट्र हे हुशार राज्य आहे, त्यामुळे काम करणाऱ्याच्या पाठीमागे ते नक्कीच उभे राहत असतात, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपलताई चाकणकर, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश अधिक, प्रदेश युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रमुख अध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते, जिल्हा महिला अध्यक्ष अनुराधा नागवडे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष कपिल पवार, जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव, राहता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, गौतमचे बाबासाहेब कोते, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, निलेश कोते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिर्डी शहर अध्यक्ष दीपक रमेश गोंदकर, अनिल कोते, युवक अध्यक्ष निलेश शिंदे, सुशांत अवताडे, राहुल फुंदे, युनुस सय्यद, अमोल सुपेकर, सादिक शेख, राजेश कांबळे, कैलास कानडे, अन्सार शेख, सागर त्रिभुवन, नदीम शेख, बापूसाहेब पवार, विशाल नागरगोजे, गंगाधर वाघ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।